आहेत ताई 20 वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्रित पाहायला मिळाले। काय तुमच्या डोळ्यासमोर चित्र होतं? अनेक वर्षांचं स्वप्न तुमचं। या क्षणाला बाळासाहेबांची आठवण आली। आमच्या मा गेल्या तरी बाळासाहेबांच्या डोळ्यातून त्यांनी दुसऱ्यांना अश्रू दाखवले नाही। त्यांचं हृदय आक्रंदक असेलही होतंही, पण त्यांनी डोळ्यातनं अश्रू काढले नाही, इतके कणखर। पण आजचं चित्र बघून त्यांच्या डोळ्यात नक्की आनंद अश्रू आले असते, आले आहेत असं आम्ही इमॅजिन केलं आणि बाळासाहेबांना धन्यवाद दिले। बाळासाहेब हा तुमचाच करिश्मा। ठाकरे बंधू जे आहेत ते मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले। उद्धव साहेब असं म्हणाले की आम्ही एकत्रच राहण्यासाठीच एकत्र आलेलो आहोत। पुढच्या काळामध्ये दोन ठाकरे साहेबांनी पण तो आहे दिलेला आहे संदेश की आम्ही फक्त मराठीसाठी नाही तर बाकी सगळ्याच गोष्टीला आम्ही एकत्रच आहोत। कारण महाराष्ट्र, मुंबई, मराठी हा जो आहे हा सगळ्या बाजूनी व्यापलेला आहे। त्यामुळे आपण जे इंग्लिशमध्ये उई आम्ही याच्यामध्ये आलेला आहे। नाही, मात्र आता मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधू एकत्र आहेत, मात्र निवडणुकीसाठी एकत्र येऊ नये यासाठी कुणाकडून काय प्रयत्न केले जातील का असं तुम्हाला वाटतं? अनेक ज्याला म्हणतो ना काहीतरी विघ्न ती येऊ शकतात, पण दोन्ही भाऊ खंकर आहेत, खंबीर आहेत, नक्की चांगले निर्णय घेतील। मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचा पुन्हा भगवा फडकेल का? 100% हो, तेव्हाही याच्यात काय दुमत नाहीये। आता राजसाहेब सोबत आल्यानंतर ताकद नाही, आमचा भगवा फडकेल। आपण पाहतोय की मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकेल अशी प्रतिक्रिया किशोर पेडणेकरांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।